हॅलो. तर आज आपण बघत आहोत HDFC लाईफच्या संचय पार. तर संचय पार एक असा प्रोडक्ट आहे HDFC लाईफ इन्शुरन्सचा. संचय पार ऍडव्हान्टेज. तर संचय पार ऍडव्हान्टेज एक असा प्रोडक्ट आहे, याला म्हणतात पार्टिसिपेटिंग प्रोडक्ट. पार्टिसिपेटिंगचा मिनिंग असा होते की हा प्रोडक्ट HDFC लाईफच्या सगळ्या प्रॉफिट्स मध्ये काम करतोय, सगळ्या प्रॉफिट्स मध्ये हिस्सेदारी देतोय. तर या प्रोडक्ट मध्ये एक अशी खासियत आहे जो की जनरली लोक इन्व्हेस्टमेंट करतात. फॉर एक्झाम्पल LIC मध्ये, एक एक्झाम्पल गोल्ड मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, त्याच्यानंतर FDs मध्ये, RDs मध्ये. अजून भरपूर सारे अवेन्यूज आहेत जसं म्युच्युअल फंड वगैरे. लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. याच्यामधनं कुठल्या कुठल्या बेनिफिट्स आहेत, याच्यामधनं कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपण बघू. फॉर एक्झाम्पल LIC मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात लाईफ कव्हरसाठी, म्हणजेच इन्शुरन्ससाठी. LIC मध्ये लोक इन्व्हेस्ट करतात ATCच्या बेनिफिटसाठी, म्हणजे टॅक्सच्या बेनिफिट घेण्यासाठी. त्याच्यानंतर गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात, रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट करतात, FD RD, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये. तर FD RD याच्यामध्ये TDS लागतो. फॉर एक्झाम्पल एक 100 रुपयाची कोणी RD केली, एक 6% जरी FDच्या इंटरेस्ट रेट असेल, जेव्हा ती FD मॅच्युअर्ड होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये TDS लागतो आणि TDS कपून आपल्या हातात मॅच्युरिटी येते. सेम विथ RD. म्युच्युअल फंडची जर गोष्ट केली तर म्युच्युअल फंड मध्ये कॅपिटल गेन टॅक्स लागतो. कॅपिटल गेन टॅक्स हा जवळपास एक 30% पर्यंत असू शकतो. तर म्युच्युअल फंड हा एक असा इन्व्हेस्टमेंट आहे जो की त्याला सेफ म्हणू शकत नाही, आणि लाईफ लॉंग तुम्हाला आयुष्यभरासाठी जर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कव्हर पाहिजे तर म्युच्युअल फंड मध्ये भेटत नाही. म्युच्युअल फंड एक असेट क्रिएशनचा पार्ट आहे. तर म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स भेटत नाही, टॅक्सचं बेनिफिट भेटत नाही, लाईफ इन्शुरन्स कव्हर भेटत नाही. FD RD मध्ये सुद्धा सेम. रिअल इस्टेटची जर मी गोष्ट केली तर रिअल इस्टेट इम्पॉर्टंट आहे की ते प्लेस कुठे आहे. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट जर हायवे टच आहे तर तिची व्हॅल्यू खूप चांगली असेल. जर गावात खेड्यात किंवा कुठल्याही ठिकाणी असेल तर तिची व्हॅल्यू ऑब्व्हियस आहे कमी असेल. सेम विथ गोल्ड. तर गोल्ड हा एक इमोशनल पार्ट असतो आपल्या फॅमिलीसाठी. गोल्ड सहजासहजी विकणे कुणालाही पॉसिबल होत नाही. तर जनरली लोक इन्व्हेस्ट करतात LIC किंवा इन्शुरन्स मध्ये. तर आज आपण बघू की इन्शुरन्स मध्ये का बरं लोक इन्व्हेस्ट करतात. कारण की आता जो पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू आहे COVID-19चा, तर या सिच्युएशन मध्ये, अशा सिच्युएशन मध्ये लोक इन्शुरन्स कडे वळलेले आहेत. भरपूर लोक पॉलिसी बाजार किंवा भरपूर लोक LIC एजंट कडे जातात आणि म्हणतात की आम्हाला दादा इन्शुरन्स पाहिजे. तर HDFC ने एक असा प्रोडक्ट काढलेला आहे ज्याच्यामध्ये होल लाईफचं बेनिफिट आहे, म्हणजेच टोटल 100 इयर पर्यंत, 100 वर्षापर्यंत लाईफ कव्हर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मनी बॅकचं पण ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश बोनसचे ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईफ कव्हर आहे, जसं मी सांगितलं 100 इयर पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला टॅक्सचं बेनिफिट आहे आणि याच्यामध्ये आहे गॅरंटी. होल लाईफचं कव्हर, मनी बॅक, कॅश बोनस फ्रॉम द फर्स्ट इयर पॉलिसी. आजपर्यंत असा कुठलाच प्रोडक्ट तुम्ही बघितले नसेल की पहिल्या वर्षापासून तुम्हाला याच्यामध्ये बोनस आहे. सोबत लाईफ इन्शुरन्स कव्हर, 100 इयर्स पर्यंत टॅक्सचं बेनिफिट आणि गॅरंटी. ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो तुम्हाला संचय प्लस. LIC मध्ये काय होते, जो प्रोडक्ट होल लाईफ असतो समटाइम्स तो मनी बॅक असत नाही. जो प्रोडक्ट मनी बॅक असतो तो होल लाईफ राहत नाही. तर HDFC नी असा प्रोडक्ट काढलेला आहे ज्याच्यामध्ये होल लाईफच्या सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मनी बॅकचं सुद्धा, टॅक्सचं सुद्धा बेनिफिट, फर्स्ट इयर पासून कॅश बोनस सुद्धा, आणि एक प्रकारची अशी गॅरंटी जो की कस्टमरला कुठेच प्रोडक्ट देत नाही. फॉर एक्झाम्पल जर मी म्युच्युअल फंड RD FD ची जर मी गोष्ट केली तर यामध्ये तुम्हाला तेवढे बेनिफिट्स भेटू शकत नाही जो की आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. एक एक्झाम्पल साठी मी काय करतोय, एक्झाम्पल साठी मी माझ्या वयाच्या एका मुलाचं एक इलस्ट्रेशन घेतो. फॉर एक्झाम्पल मी आहे 30 वर्षाचा, 30 इयरचा. तर आज मी याच्यामध्ये गुंतवणूक केली, आज मी या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट केलं. एक एक्झाम्पल साठी सांगतोय की 1 लाख रुपये मी अॅन्युअल इथे इन्व्हेस्ट करतोय.
1,00,000 रुपये अॅन्युअल इन्व्हेस्ट केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त 12 वर्ष 12 इयर्स पर्यंत आपल्याला इथं पैसे पेड करायचे आहे. 12 इयर ऑनवर्ड 12 वर्षाच्या नंतर इथं प्रीमियम पेइंग टर्म ही संपून जातो. म्हणजे 12 वर्षाच्या नंतर तुम्हाला प्रीमियम पे करायची गरज नाहीये. 1,00,000 रुपये आपण समोरचे 12 वर्ष प्रीमियम पे करणार आहोत. आता जनरली काय होते, भरपूर साऱ्या ज्या LICच्या पॉलिसी बघतो ज्याच्यामध्ये 15-15, 16-16 वर्ष प्रीमियम पे करावा लागतो. वन टाइम मॅच्युरिटी मिळते एक वयाच्या 25व्या वर्षी. तर याच्यामध्ये तसं नाहीये. याच्यामध्ये काय आहे की 30 वर्षाचा मुलगा आहे, 1,00,000 रुपये अॅन्युअल पे करत आहे. मिनिमम जे प्रीमियम आहे याच्यामध्ये 50,000पासून सुरू होते. तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स नुसार, तुम्ही तुमच्या नीड नुसार तुम्ही याच्यामध्ये प्रीमियम टॉपअप करू शकता. 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जे तुम्हाला वाटते. तर 1,00,000 रुपये राऊंड फिगर मी जर 1,00,000 रुपये याच्यामध्ये टाकले, 12 वर्ष मला याच्यामध्ये प्रीमियम पेइंग टर्म आहे. 12 वर्षांतर प्रीमियम पे करायची गरज राहणार नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 30व्या वर्षापासून ते समोरचे टोटल 70 इयर म्हणजे 100 इयर पर्यंत याच्यामध्ये मला लाईफ इन्शुरन्सचा कव्हर आहे. प्रीमियम किती वर्ष पे करायचे मला? फक्त 12. तर 30 वर्षापासून ते समोरचे 70 वर्षापर्यंत कंटिन्युअसली माझा इन्शुरन्स कव्हर असणार आहे. आणि हा इन्शुरन्स कव्हर जो आहे हा इन्क्रीजिंग असणार आहे. म्हणजे डे बाय डे जशी माझी लाईफ, जसं जसं माझा बर्थ डेट वाढत जाईल, 50, 60, 70, 80, 90, 100 या पद्धतीने माझा लाईफ इन्शुरन्स कव्हर वाढणार आहे. तर 1,00,000च्या मागे जो तुमचा लाईफ कव्हर राहणार आहे तो राहणार आहे 12,00,000 रुपयाचा फ्रॉम द डे वन. म्हणजे इथपासनं तुम्हाला 12,00,000चे इन्शुरन्स कव्हर राहणार आहे. 12, 13, 14, 15 या पद्धतीने तो वाढत वाढत तुमच्या एक ऑन अन ऍव्हरेज रिटायरमेंटची जरी एज पकडली, म्हणजे 30 पासून समोरचे 30 म्हणजे एक वयाच्या 60व्या वर्षी जरी तुम्ही चेक कराल तर 12,00,000ची किंमत कमीत कमी एक 25 ते 30 लाखाच्या घरात चालली जाईल. म्हणजे 30 लाखाचा इन्शुरन्स विदाऊट पे एनी प्रीमियम आफ्टर 12 इयर. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फर्स्ट इयर आपण 1,00,000 रुपये पे केलं की नेक्स्ट इयर आपल्याला 1,00,000 पे करायची लायबिलिटी राहत नाही. म्हणजे आपल्यावर 1,00,000 रुपये पे करायचे आहेच असं आपल्यावर एक निर्बंध राहत नाही. त्याचा कारण हा की 1,00,000 रुपये फर्स्ट इयर पे केल्यानंतर नेक्स्ट इयरला आपल्या अकाउंटला याच्यामध्ये जवळपास 39,500 रुपये आपल्या अकाउंटला येणार आहे. 39,500 रुपये हे आपल्या सेव्हिंग अकाउंटला येणार आहे, ज्या अकाउंटने आपण हा प्रीमियम पे करणार. फॉर एक्झाम्पल मी SBIच्या अकाउंटने प्रीमियम पे केलं होतं, 1,00,000 रुपये चेक दिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर माझ्या अकाउंटला 39,500 रुपये माझ्या अकाउंटला येतील. आता हे का बरं येतील? कारण की हा प्रॉडक्ट HDFC लाईफच्या प्रॉफिट्स मध्ये भाग घेणार आहे. जसं मी सांगितलं का फर्स्ट इयर पासून याच्यामध्ये कॅश बोनसेस आहेत. तर कॅश बोनस फर्स्ट इयर पासून आपल्याला टोटल 100 इयर पर्यंत म्हणजे समोरच्या 70 वर्षापर्यंत हा कॅश बोनस येणार आहे. इन बिटवीन जेव्हा केव्हा तुम्हाला वाटते की माझी या 12,00,000ची व्हॅल्यू खूप मोठी झालेली आहे, फॉर एक्झाम्पल जो व्यक्ती 30चा आहे, जस्टच त्यांनी लग्न केलेलं असेल आणि त्याच्या मुलाचा जो एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन त्याच्या वयाच्या 50व्या वर्षी होऊ शकते. म्हणजे एक मोठा त्याचा मुलगा जेव्हा 18 ते 20 वर्षाचा होईल, फॉर एक्झाम्पल त्याला वाटते की एक वयाच्या 55च्या एज मध्ये मला कळायचं आहे जेव्हा माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, तोपर्यंत तो कंटिन्युअसली 1,00,000 रुपये सेव्ह करत आहे समोरचे 12 वर्ष. 12 वर्षांतर त्याला पे करायची गरज राहत नाही. तरी सुद्धा 39,500 रुपये हे त्याच्या अकाउंटला येत राहतील. 39,500 हे जे येत राहतील तो रिइन्व्हेस्ट करू शकते वेगळ्या ठिकाणी. एखाद्या दुसऱ्या पॉलिसीचा प्रीमियम भरू शकते, दुसऱ्या ठिकाणी तो रिइन्व्हेस्ट करून फॉर एक्झाम्पल एक 40,000वर राऊंड फिगर पकडतो, 40,000वर 8% किंवा 6% जरी घेतलं तर 6×24 म्हणजे 2,400 रुपये तो त्याच्यावर वेगळा इंटरेस्ट जनरेट करू शकते एखाद्या FD किंवा RD मध्ये. म्हणजे 39,500 रुपये हे गॅरंटीड तुम्हाला येतात समोरचे किती वर्ष? 70 वर्ष. आता दुसरा कॉन्सेप्ट असा आहे याच्यामध्ये की एक एक्झाम्पल 39,500 रुपये तुमच्या अकाउंटला आले आणि मी म्हटलं की तुम्हाला 1,00,000 पे करायची गरज पडणार नाही. तर त्याच्या कारण असा 39,500 रुपये तुमच्या SBIच्या अकाउंटला आले. 39,500 आल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये फक्त 60,050 रुपये याच्यामध्ये ऍड करायचे. का? कारण की 1,00,000 रुपये पुन्हा प्रीमियम भरायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 1,00,000 रुपये दरवर्षी तुम्हाला प्रीमियम पे करायची गरज राहणार नाही. याचा अर्थ 1,00,000 मल्टिप्लाय 12 म्हणजे 12,00,000 रुपयाचा तुम्हाला भुगतान करायची गरज नाहीये. तुम्हाला 60,500 रुपये समोरचे उरलेले 11 वर्ष पे करायचे आहे. 60,500 गुणिले 11 जर तुम्ही कराल तर एक मोठा 6,60,000च्या आसपास होईल. एक राऊंड फिगर काढतोय.
6,60,000 रुपये जसं तुम्ही याच्यामध्ये पे केलं, फर्स्ट इयर तुमचा गेला 1,00,000 रुपये. हा झाला मोठा मोठा 7,60,000 रुपये. आता 7,60,000 रुपये तुमचे एचडीएफसी ला गेले. दरवर्षी तुम्हाला 39,500 रुपये आले. दरवर्षी तुम्हाला 39,500 रुपये कंटिन्युअसली तुमच्या अकाउंटला येऊन राहिले. आता एक 12 वर्षामध्ये जर मी कॅल्क्युलेट केलं, एक 39,500 रुपये मोठा मोठा पकडतो 40, तर 12×48 म्हणजे एक जवळपास 4,60,000च्या आसपास तुम्हाला रिटर्न अमाऊंट आली 12 वर्षापर्यंत. एक एक्झाम्पल, 7,60,000 रुपये तुम्ही त्या कंपनीला देतात, 12 वर्षापर्यंत तुमची अमाऊंट एवढी निघून गेली, कारण की हे तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि हे तुम्ही युज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, टीव्ही घ्यायची आहे, फ्रीज घ्यायची आहे, तर 39,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत नेक्स्ट इयर. म्हणजे याचा अर्थ असा की 1,00,000 रुपये तुम्ही पे केल्यानंतर तुमच्यावर लायबिलिटी राहत नाही की मला पुढल्या वर्षी 1,00,000 पे करायचं आहे. पुढल्या वर्षी तुम्ही काय कराल, 60,500 रुपये तुम्ही तुमच्या अकाउंटला ठेवाल, 39,500 रुपये एचडीएफसी देत आहे, त्याच्यानंतर 1,00,000 रुपयाच्या पुन्हा तुम्ही प्रीमियम पे करत आहात. तुमचा लाईफ कव्हर कंटिन्युअसली सुरू आहे, तुम्हाला दरवर्षी याच्यामध्ये 39,500 रुपये कंटिन्युअसली येत राहतील. आता याच्यामध्ये कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला जसं मी म्हटलं की एक वयाच्या 20व्या वर्षी समोरच्या पॉलिसी टर्मच्या 20व्या वर्षी तुम्ही जेव्हा 50 व्हाल, तुम्हाला वाटते की या पॉलिसीमधनं मला अमाऊंट बाहेर काढायची आहे, तर एक एक्झाम्पल, 39,500 रुपये जवळपास एक 20 वर्षापर्यंत, समोरची 20 वर्षापर्यंत एक 20 × 40 पकडतो, 8,00,000 रुपये. एक मोठा मोठा 7 ते 7.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटला रिटर्न आलेले आहेत. आता तुम्हाला 20व्या वर्षी जरी पॉलिसी बंद करायची आहे किंवा 20व्या वर्षी जरी तुम्हाला टोटल पॉलिसी सरेंडर करायची आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तोडायचा आहे, अशा वेळी काय होईल, 20th इयरला जवळपास 20th इयरला या 12 लाखाची जी व्हॅल्यू आहे ते कमीत कमी एक 18 ते 20 लाखापर्यंत चालली जाईल, ज्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणू. एक मोठा मोठा 15 लाख जरी पकडली मी, गेल्या कंडिशन मध्ये 15 लाख जरी पकडली, तरी 15 लाख प्लस हे जवळपास 7.5 लाख रुपये येऊन गेलेले, एक मोठा मोठा 20 ते 22 लाख रुपये तुमच्या अकाउंटला राहतील. म्हणजे तुम्ही ते युज करू शकता आपल्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा आपल्या मुलाच्या लग्नासाठी. तर 20 लाख रुपये जवळपास एक तुमच्या अकाउंटला राहतील, जेणेकरून तुम्हाला हा 1-1 लाख रुपये जो तुम्ही सेव्ह करत आहात, इनफॅक्ट 1-1 लाख रुपये नाही, नेक्स्ट इयर पासून 60,500 हा मोठा मोठा जाईल तुमच्या 7.5 ते 8 लाख रुपये. त्या 8 लाखाची व्हॅल्यू कमीत कमी 3 पट तरी होऊन जाईल या 20 वर्षामध्ये, जो की पॉसिबल नाही आहे कुठेच, ना एफडी मध्ये, आरडी मध्ये. म्युच्युअल फंड मध्ये मे बी पॉसिबल होऊ शकते, कारण की तो शेअर मार्केटचा भाग आहे, परंतु कोविड-19 मुळे आपण बघितलं की शेअर मार्केट कधीही अप कधीही डाऊन होऊ शकते. ज्या पद्धतीची सिच्युएशन असेल त्या पद्धतीने मार्केट चालेल, परंतु हा मार्केट फ्लक्च्युएशनचा प्रोडक्ट नाही आहे, हा एक पार्टिसिपेटिंग पार प्रोडक्ट आहे, जो की एचडीएफसी याच्यामध्ये दरवर्षी कस्टमर्सला कॅश बोनस देत आहे. आणि कॅश बोनस देणारा हा एचडीएफसीचाच नाही, टोटल इन्शुरन्स कंपनीज मध्ये पहिला प्रोडक्ट आहे, ज्याचं नाव आहे संचय पार ऍडव्हान्टेज. आता हा जो प्रोडक्ट होता याला म्हणतात इमिजिएट बेनिफिट. इमिजिएट म्हणजे या वर्षी प्रीमियम पे केलं आणि नेक्स्ट इयरच मला याच्यामध्ये कॅश बोनस अवेलेबल होऊन राहिले. भरपूर सारे क्लायंट आपल्याला असे मिळतात की सर मी आज 1,00,000 रुपये पे करतो आहे, परंतु हा 39,500 रुपये मला नको, नेक्स्ट इयर पासून नाही पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, 12 वर्षाच्या नंतर तुमच्याकडे असा काही प्रोव्हिजन आहे का, 39,500 रुपयाच्या ऐवजी तुम्ही मला दुसरी अमाऊंट द्याल 12 वर्षाच्या नंतर, आणि ही जे 12 वर्षाच्या नंतर अमाऊंट मिळणार आहे ती सुद्धा लाईफ टाइम म्हणजे टोटल 100 इयर पर्यंत त्याला मिळणार आहे कंटिन्युअसली. तर तो ऑप्शन आता बघू, त्याला म्हणतात डेफरमेंट ऑप्शन. आता पहिला जो बघितला तो होता इमिजिएट. इमिजिएट म्हणजे लगेच मला फर्स्ट इयर 1,00,000 पे केल्यानंतर 39,500 नेक्स्ट इयरला मिळणार होते. याच्यामध्ये कसं आहे, सेम ऑप्शन बघतोय मी, 30च वर्षाचा मुलगा आहे, समोरच्या 70 वर्षापर्यंत मला इन्शुरन्स कव्हर आहे, म्हणजे जोपर्यंत मी 100चा होत नाही. 100 इयर पर्यंत कंटिन्युअसली मला पेआउट्स येणार आहेत, 100 इयर पर्यंत कंटिन्युअसली मला लाईफ कव्हर भेटणार आहे. 1,00,000 रुपये याच्यामध्ये सुद्धा मी पे करतो आहे. तो व्यक्ती म्हणतो आहे की आज माझी फायनान्शियल कंडिशन खूप चांगली आहे सर, मी जॉब करतो आहे किंवा माझा बिझनेस आहे, 30 वर्षाचाच फक्त मी आहे, तर समोरचे एक 12 वर्ष म्हणजे जोपर्यंत मी 42चा होत नाही तोपर्यंत मी प्रीमियम पे करू शकतो. परंतु एक 43 नंतर मी 44चा होईल, 44चा, त्याच्यानंतर मला एक अशी अमाऊंट द्या जे की मला लाईफ टाइम गॅरंटीड अमाऊंट राहील, लाईफ टाइम मला इन्शुरन्स कव्हर सुद्धा प्रोव्हाइड करेल. तर याच्यामध्ये ऑप्शन असा आहे
30 वर्षाचा आज तो व्यक्ती आहे, 12 वर्ष प्रीमियम पे केलं. 14व्या वर्षापासून या प्रोडक्ट मध्ये 1,26,000 रुपये गॅरंटीड तुम्हाला समोरचे 70 वर्ष, सॉरी समोरचे एक 44 पासून ते 100 पर्यंत, म्हणजे टोटल 66 इयर्स पर्यंत, 56 इयर्स पर्यंत कंटिन्युअसली मिळत राहील 1.26. एक एक्झाम्पल पकडतो. जनरल जशी इंडियाची लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, इंडियाची जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती आहे जवळपास 78 वर्ष, जो आता करंट सिनॅरिओ सुरू आहे. एक मोठा एक्झाम्पल पकडतो की माणूस 75च्या इयर पर्यंत जगला. आपण प्रीमियम पे करत आहोत 42 पर्यंत. 44 ऑनवर्ड आपल्याला 1,26,000 रुपये भेटत आहे या पॉलिसीमध्ये. 1,26,000 रुपये 75ला जायला 74 पासून जवळपास 31 वर्ष बाकी आहेत. हे 30 इयर्स जरी 1,26,000च्या हिशोबाने तुम्ही पकडले तरी सुद्धा 126 मल्टिप्लाय 3, एक मोठा 37,80,000 रुपये, 37,80,000 रुपये आजपर्यंतच्या तुमच्या कॅश बोनस राहील. एक एक्झाम्पल, 12 लाखाचा जसा इन्शुरन्स सुरू होत आहे 1 लाख प्रीमियम पे केल्यानंतर,